तर भाजपाकडून ठाकरे गटाविरुद्ध भायखळ्यामध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। ठाकरेंचे आमदार मनोज जामसुदकरांवरती भाजपाच्या नितीन बनकरांनी टीका केली आहे। जामसुदकरांनी भोंग्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतलेली होती। तर दुसरीकडे भाजपाने भोंगे काढण्यासाठी पोलिसांची भेट घेतली आहे आणि दोन्ही भेटींचे फोटो लावत भाजपाकडून नागरिकांना सवाल विचारण्यात आलाय। तुषार उपनवार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। तुषार, आपण बघतोय खरं तर मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेना उभाटा पक्षात आमने सामने आलेत। मशिदीच्या मुद्द्यांवरून आपल्याला आपण जर पाहिलं असेल तर भोंग्याच्या मुद्द्यावर आपल्याला भाजपा व ठाकरे गटांमध्ये आपल्याला बॅनरबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळते। एकीकडे जे मनोज जामसुदकर जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरती आपल्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतलेली आहे आणि दुसरीकडे भाजपने भोंगे काढण्यासाठी देखील पोलिसांची भेट घेतल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे तुम्ही भेट घेऊन सांगायचं की भोंगे काढा, दुसरीकडे भेट घेऊन सांगायचं की हे भोंगे कायम ठेवा। त्यामुळे हा दुरान्वय जो प्रकार झालेला आहे हे आपल्याला भाजपाचे आपल्याला जे नितीन बनकर आहेत त्यांनी या ठिकाणी दोन्ही पोस्टर लावत आपल्याला या ठिकाणी टीका करताना पाहायला मिळते। ही टीका प्रामुख्याने शिवसेनेचे आमदार मनोज जामसुदकर यांच्यावर जरी असली तरी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती आपल्याला हे बॅनरवर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। निश्चित तुषार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर भाजपने बॅनर लावून उभाटा सेनेला डिवचलेला आहे। भोंग्यांच्या मुद्द्यावरून हा वाद पेटलेला